नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 17 नंबरचं गाइडेड ड्युएट सेल जे अपडेट आता झालेले प्रश्न तर ते कसं सॉल्व्ह करायचे ते वन बाय वन समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा पहिला प्रश्न घेऊ, जो अगोदरच्या सेशन मध्ये सुद्धा आपण तो सांगितला होता. दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडीमधील रिकॉन हार्डवेअर स्टोअरला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला डार्क ब्लू कलर आपल्याला करायचा आहे. इथं डार्क ब्लू कलर दिलेला आहे. आपण साईटला क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नंबर 2 चा प्रश्न आपण घेतोय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्वात वर डाव्या बाजूला असले realrecon@gmail.com पर्यंत. आता हे तुम्हाला इथे दिसणार नाही पूर्ण, ते याला खाली ओढून घेऊ थोडंसं टेक्स्ट बॉक्सला. आता हे पूर्ण दिसेल ईमेल. तर तो ईमेल काय करायचा आपल्याला कंप्लीट असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचंय, त्याचं लाईन स्पेसिंग 1.15 एवढं करायचंय बा. इथं खाली दिलेलं आहे 1.15 एवढं पॉईंट. ठीक आहे. सबमिट बटनावरती क्लिक करू आपण. नंबर 3, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटचं शीर्षक टायटल सिलेक्ट करायचं आणि त्याला लेफ्ट अलाइन करायचं आपल्याला. हाही सोपा प्रश्न आहे. बिझनेस कॉन्ट्रॅक्टला क्लिक करायचं आणि लेफ्ट अलाइन वर क्लिक करून सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. 4 नंबरचा प्रश्न, realrecon90@gmail.com ला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याचा फॉन्ट ग्रुप काय करायचा आहे, बोल्ड करायचा आहे. म्हणजे परत इथं आपल्याला काय करायचं आहे, हा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आणि त्याला बोल्ड करायचं आहे. नेक्स्ट सबमिट बटनावरती क्लिक करायचं. 5 नंबरचा प्रश्न आपण घेतोय. realrecon हार्डवेअर स्टोरेज टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉन्ट कॅलिबरी लाईट आणि साईज एवढी काय करायची, 10 एवढी करायची आहे. परत आपण realrecon हार्डवेअर स्टोअरला सिलेक्ट करतोय. यामध्ये आपण फॉन्ट घेतोय कॅलिबरी लाईट वाला आणि साईज घेतोय आपण 10 एवढी आणि बाजूला क्लिक करून आपण सबमिट पर्यावरती क्लिक करतोय. पुढचा प्रश्न घेतोय जो आता नवीन आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे. दिलेल्या वर्ड फाईलमध्ये एनवेलप डिलिव्हरी आणि रिटर्न ऍड्रेस ऍड करण्यासाठी मेलिंग टॅबवर आपल्याला जायचंय. आता कसं करायचं समजून घ्या अगदी व्यवस्थित. पहिले तर तुम्हाला काय करायचं, मेलिंग टॅबवर जायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी स्टार्ट मेल मर्जला क्लिक करायचंय, इनोलपला क्लिक करायचंय. म्हणजे पहिले स्टार्ट मेल मर्जला क्लिक करायचंय, इनोलपला क्लिक करायचंय. इथे जे ऍड्रेस वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि ओके बटनावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. तो प्रश्न सॉल्व्ह होईल त्याच पद्धतीनं. इनोलपवर ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचंय. आता परत ऍड्रेस प्रिंट करायचा तरी प्रोसेस जरासं लेंथी आहे, थोडीशी समजून घ्या व्यवस्थित. आता काय करायचं, परत मेलिंग टॅबवर जायचं तुम्हाला या प्रश्नासाठी. इनोलपवर क्लिक करायचं, या पहिल्या नंबरच्या टॅबच्या इनोलपवरती क्लिक करायचंय. यामध्ये तुम्हाला काय करायचं, परत ऑप्शनला क्लिक करायचंय. ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं, या ठिकाणी प्रिंटिंग ऑप्शनला यायचंय. प्रिंटिंग ऑप्शनला आल्याच्या नंतर पाहिजे इथं फेस डाऊनवर क्लिक करा म्हणतो. इथं फेस डाऊन आहे. पहिले जर फेस अपला क्लिक असेल तर फेस डाऊनला क्लिक करायचंय. ओके बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी प्रिंट बटनावरती क्लिक करून घ्यायचंय आणि त्या ठिकाणी सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह होईल. त्यानंतर राईट अँड इन्सर्ट फील्ड्स वापरून डॉक्युमेंट्स मध्ये विविध आयटम ऍड करण्यासाठी मेलिंग टॅबवर परत रिपीट जायचे. 8 नंबरचा प्रश्न समजून व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला परत मेलिंग टॅबवर जायचंय. पहा इथं राईट इन्सर्ट फील्ड्स नावाचा ऑप्शन दिलेला आहे. जसं तो इथं म्हणतोय ना राईट अँड इन्सर्ट फील्डवर जायचंय, तर इथं आपण राईट इन्सर्ट फील्ड, पण इकडे कुठं क्लिक होत नाही ग्रीटिंग लाईनला वगैरे. तर त्याचं मागचं कारण काय, तर तुम्हाला सिलेक्ट रिसिपिएंटला जायचंय. पहिले टाइप न्यू लिस्टला क्लिक करायचंय. तर मिस्टर वगैरे ऍड करा, काय करायचं तर ओके बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे टाका, त्याला सेव्ह करा आणि आता ग्रीटिंग लाईनला क्लिक करा. पहा ग्रीटिंग लाईनला क्लिक केल्याच्या नंतर इथं काय करायचंय, 2 निवडायचंय तुम्हाला. ग्रीटिंग लाईन मध्ये 2 निवडायचंय आणि ओके बटनावरती क्लिक करायचं. असं केल्यावर सबमिट पर्यावर क्लिक करा. 100% तो प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल. आता 9 नंबरचा प्रश्न 8 नंबरच्या प्रश्नासारखाच आहे. म्हणजे सोडवण्याची पद्धत नाही, त्यांची विचारण्याची पद्धत. सोडवण्याची पद्धत थोडीशी चेंज आहे. आता कशी चेंज आहे आपण समजून घेऊ एकदा. म्हणजे वाचायला सारखाच आहे तो प्रश्न, त्यांनी थोडंसं इथं मिस्टेक झालेली आहे, टायपिंग मिस्टेक बहुतेक. तर परत मेलिंगला जायचंय, सिलेक्ट रिसिपिएंटला जायचंय, टाइप न्यू लिस्टला क्लिक करायची. तुम्ही परत मिस्टर वगैरे टाइप करतो आणि इथं फक्त काहीतरी वेगळं नाव टाकून सेव्ह करतो त्याला. आता इथं तुम्हाला प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करायचं. फक्त कुठे क्लिक करायचं, तुम्हाला प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करायचं. म्हणजे जसं आपण ग्रीटिंग लाईनला क्लिक केलं होतं तसं प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. तोही प्रश्न सॉल्व्ह होईल. शेवटचा प्रश्न आहे पहा, डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचं, फिनिश मर्ज वरती क्लिक करायचं. हा सोपा प्रश्न आहे. पहिले आपण काय करतोय, मेलिंग टॅबवर जातोय. नेक्स्ट सेम तीच पद्धत, टाइप न्यू लिस्ट वरती जायचंय, मिस्टर वगैरे काय ऍड करायचंय, परत काहीतरी वेगळं नाव टाकून त्याला सेव्ह करायचंय. फिनिश मर्जला जायचंय तुम्हाला, एडिटला क्लिक करून तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं. बस एवढंच करायचंय. म्हणजे मेलिंगला जायचं, फिनिशला क्लिक करायचं, एडिटला क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायचं. हाही प्रश्न सॉल्व्ह होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 17 नंबरचं प्रॅक्टिकल कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. आज आपण 22 फेब्रुवारी रोजी सोडलेलं 100चा स्कोर या ठिकाणी आलेला आहे.
हे लक्षात आलं असेल तुम्हाला व्यवस्थित. परत 18 नंबरचा असाच एक व्हिडिओ आपण प्रॅक्टिकलचा बनवून देतोय. ओके, हा समजला तुम्हाला? चला, थँक्यू.